मित्रांनो, तुमचे मतदान ओळखपत्र हरवले असेल, फाटले असेल तर काळजी करू नका. 2 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये ओरिजिनल वोटर आयडी कार्ड डाउनलोड करू शकता. ते कसं? चला तर व्हिडिओमध्ये पाहूया. सर्वात प्रथम तुम्हाला Google Play Storeवरती यायचं आहे आणि Google Play Storeवरती आल्यानंतर ECI नेट असं सर्च करायचं आहे. ECI नेट असं सर्च केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा हा ऑफिशियल ॲप आहे. हा ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचा आहे. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, या ॲपचा तुम्ही डॅशबोर्ड पाहू शकता. या ॲपमध्ये भरपूर असे ऑप्शन्स देण्यात आलेले. पण त्यापैकी तुम्हाला 5व्या नंबरचं जे ऑप्शन आहे डाउनलोड ई वोटर कार्ड, ई पिक कार्ड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला मोबाईल नंबर टाकण्याचे इथे ऑप्शन देण्यात आलेले आहे. जर तुम्ही यापूर्वी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओ-टी-पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पण जर तुम्ही पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्हाला न्यू युजर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. न्यू युजर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता परत एकदा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सेंड ओ-टी-पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेंड ओ-टी-पी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फर्स्ट नेम आणि लास्ट नेम विचारण्यात येत आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव आणि आडनाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला शेवटच्या बॉक्समध्ये ओ-टी-पी टाकण्याचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे. तुमच्या मोबाईलवरती जो 6 अंकी ओ-टी-पी आलेला आहे, तो ओ-टी-पी तुम्हाला इथे टाकायचा आहे. ओ-टी-पी टाकल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं आता रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर युजर क्रिएटेड सक्सेसफुली असा मेसेज तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती दाखवला जात आहे. त्यानंतर तुम्हाला ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी सर्वात प्रथम जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर टाकला होता, तोच मोबाईल नंबर तुम्हाला परत इथे टाकायचा आहे आणि खालती पाहू शकता तुम्हाला सेंड ओ-टी-पी हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. या ऑप्शनवरती क्लिक करा. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक 6 अंकी ओ-टी-पी गेलेला आहे. तो ओ-टी-पी आता तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. तो ओ-टी-पी तुम्ही इथे एंटर केल्यानंतर तुम्हाला खाली लॉग इन हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. या ऑप्शनवरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्ही इथे पाहू शकता एंटर युअर वोटर आयडी कार्ड म्हणजे तुमच्या वोटर आयडी कार्डचा जो एपिक नंबर आहे, तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर खालती आपल्याला सिलेक्ट स्टेटमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे. महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर फेच डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करा. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या वोटर आयडी संबंधित जे पण डिटेल्स आहे, इथे पाहू शकता तुमचं नाव आणि मोबाईल नंबरचे 4 अंक इथे दाखवले जात आहे. त्यानंतर खालती प्रोसीड हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करा. प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर जो पण वोटर आयडीशी रजिस्टर्ड आहे, लिंक आहे, त्यावरती एक 6 अंकी ओ-टी-पी गेलेला आहे. तो 6 अंकी ओ-टी-पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व्हेरिफाय अँड डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हेरिफाय अँड डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे वोटर आयडी कार्ड आहे, ते इथे डाउनलोड झालेलं आहे तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा पी-डी-एफ स्वरूपामध्ये पण डाउनलोड करू शकता. मित्रांनो, अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं मतदान ओळखपत्र डाउनलोड करू शकता. पण सर्वात महत्त्वाचं आहे की तुमचा मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे. मोबाईल नंबर लिंक कसा करायचा याबाबत माझ्या YouTube चॅनलवरती अगोदरच व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. सर्वात प्रथम तुम्ही मोबाईल नंबर रजिस्टर्ड करा. त्यानंतरच तुम्ही मतदान ओळखपत्र डाउनलोड करू शकता. मित्रांनो, याबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.